मनीषा रेसिपीज अन्नपूर्णामध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत। नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मटरी। मी गेल्या वेळेस तुम्हाला मेथीची मटरी दाखवली होती, यावेळेस आपण बनवणार आहोत नमकीन मटरी। चहा सोबत खाण्यासाठी एक छानसं नमकीन। यासाठी आपण 1 वाटी मूग डाळ भिजत घातलेली आहे आणि अर्धा तास भिजवल्यानंतर तिला बारीक वाटण करून घ्यायचे। मिक्सर मध्ये एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची। आता पूर्ण करून घेतले। आता यामध्ये आपल्याला मैदा वापरायचा आहे किंवा तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल। आता मी मैदा घेतलाय, यावर मीठ घातले, यावर आपण जिरं घातले, त्यानंतर कुस्करून असा ओवा घालायचा आहे आणि हे पीठ आपल्याला मुगाच्या त्या मिश्रणामध्ये भिजवून घ्यायचे। मैद्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचे आणि आपण जे मुगाचं मिश्रण वाटलेले आहे ते थोडं थोडं करून या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे। 1 वाटी मिश्रण मी म्हणजे 1 वाटी मुगाची डाळ आपण भिजवली होती आणि त्यापासून जेवढं मिश्रण वाटून घेतले त्यामध्ये थोडा कमी, मला पूर्ण अर्धा किलो मैदा लागलेला आहे। भांड सगळं व्यवस्थित पुसून घेतले आणि पूर्ण मुगाचं मिश्रण या मैद्यामध्ये मिक्स करून घेतले। तुम्हाला जर थोडीशी तिखट करायची असेल तर यामध्ये लाल मिरची आहे ती क्रंच करून घालायची आपल्याला, म्हणजे टेस्ट एकदम चांगली लागेल। किंवा तुम्हाला खारी ठेवायची असेल तर मग अशीच ठेवली तरी सुद्धा फार सुंदर लागतात। या पद्धतीने आपल्याला पूर्ण पीठ मळून घ्यायचे। या पद्धतीने पूर्ण पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे। आता आपण कॉर्नफ्लॉवर आणि साजूक तूप एकत्र केले आणि त्याचा असा घोल बनवून घ्यायचा आहे। आपण चपाती बनवताना जसा उंडा करून घेतो त्याचप्रमाणे इथे आपल्याला एक उंडा तयार करायचा आहे। मी त्याला मैद्यामध्ये बुडवून घेतलं, त्यामुळे तो पोलपटाला चिपकला जाणार नाही। आणि आता चपातीप्रमाणे याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे।
आता आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि तूप मिक्स करून मिश्रण तयार केलं ते असं या चपातीला पूर्ण पसरून लावून घ्यायचं आहे. यामुळे तुमच्या लेयर छान पडतात आणि एकदम खुसखुशीत असं तुमचं नमकीन होतं. त्यावरती सुका मैदा थोडा भुरभरून घ्या आणि आता या चपातीचा घट्ट असा रोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला. एकदम टाईट असा तो करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि असा चांगला तयार झाला याच्या आपल्याला छोट्या छोट्या एकसारख्या आकाराच्या लाट्या कट करून घ्यायच्यात. तर लांब होतं तर मी मध्ये एक तुकडा करून घेतला आणि त्यानंतर पीसेस एकसारखे कट करून घेतले. खूप सुंदर अशा लेयर तयार होतं त्याच्या. पूर्ण कट झालं की तुम्हाला मी दाखवते. आता आपलं पूर्ण कट करून झालंय तर त्याच्या लेयरही तुम्हाला दिसत असतील किती सुंदर झाल्यात. अगदी आपण भाकरवडी करतो त्याप्रमाणे. आणि आता याला हलकंसं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. एकदम एकदा किंवा दोनदा लाटणं फिरून लगेच तयार होतं हे. फार पातळ किंवा एकदम जाडही आपल्याला ठेवायचं नाही आणि हलक्या हाताने लाटायचे. त्याचे लेयर आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि या पद्धतीने मी पूर्ण लाटून घेतले. लोखंडाच्या कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले. आता आपण ही तळून घेऊया. गॅस आपल्याला आधी मोठा ठेवायचा आहे. तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस मीडियम ठेवून हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. म्हणजे आतमधून व्यवस्थित त्याला क्रिस्पीपणा यायला पाहिजे आणि व्यवस्थित आपल्या त्या तळून व्हायला पाहिजे. जर तुम्ही एकदम फास्ट गॅसवरती तळल्या तर मग करपण्याची शक्यता असते आणि व्यवस्थित आतमधून क्रंची होत नाही. त्यामुळे तळताना तर गॅस मध्यम ठेवा. मस्त तळून घ्या. गोल्डन रंग होईपर्यंत आपल्याला याला तळून द्यायचं आहे. पद्धतीने मी पूर्ण या तळून घेतल्या. सोबत चहा आणि नमकीन अशी ही मटरी खूपच टेस्टी लागते आणि एकदम क्रिस्पी बनते. नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.